सवयी बदलत नाही तोपर्यंत पर्सनॅलिटी डेव्हलप कशी होईल? सवयी बदलल्या पाहिजेत. माणूस हा आपल्या सवयींचं प्रोडक्ट आहे. मॅन इज द प्रोडक्ट ऑफ हिज ओन हॅबिट्स. या टेक्निकल प्रॉब्लम्स ऑफ इंग्लिश लैंग्वेज. इंग्लिश के प्रॉब्लम्स को है. एंड सेकंड इज सायकोलॉजिकल किंवा नॉन टेक्निकल प्रॉब्लम्स ऑफ लँग्वेज. मग नॉन टेक्निकल प्रॉब्लम्स आपण बघत होतो. नॉन टेक्निकल प्रॉब्लम्स कुठं कसे काम करतात? इंग्लिश हमारे ज़िंदगी में है. इंग्लिश में ज़िंदगी नहीं है. इंग्लिश इज एन लाइफ. आम्ही मोबाईलची आहोत का मोबाईल आमचा आहे? आमचा मोबाईल आहे. आम्ही वाटेल तेव्हा बंद करू, वाटेल तेव्हा चालू करू, वाटेल तेव्हा कॉल घेऊ, वाटेल तेव्हा बंद करून ठेवू. पण जर मी मोबाईलचाच झालो मग काय होईल? मोबाईल माझ्यावर काय करेल? आक्रमण करेल. मोबाईल माझ्यावर राज्य करेल. तर आमचं राज्य मोबाईलवर असलं पाहिजे, मोबाईलचं माझ्यावर नाही. एवढं कळालं? सेम थिंग इन लाईफ. ॲज फार एज इंग्लिश इज कन्सर्न, इंग्लिश इज नॉट अ नॉलेज. इंग्लिश इज अ स्किल. Knowledge can be gained, imparted. Skills can be developed. मग डेव्हलपमेंट स्किलची काय? तर ते सगळेचे सगळे स्किल्स ऑलरेडी आमच्यामध्ये आहेत. म्हणजे आम्हाला डेव्हलप करायचं आहे. असं नाही की आमच्याकडे स्किल नाहीत, असं नाही की आमच्याकडे कॉन्फिडन्स नाही आहे, पण तेवढा नाही. असं नाही की आमच्याकडे डेअरिंग नाही आहे, पण तेवढी नाही आहे. म्हणजे वी ऑल हॅव स्किल्स, बट वी आर होनिंग आवर स्किल्स, वी आर शार्पनिंग आवर स्किल्स. मग ते सगळे स्किल्स आम्हाला शार्प करायचे. आता काय काय शिकत बसायचे जीवनामध्ये? काही पण शिकायचंय का? लर्निंग इज एंडलेस अँड ऑनगोइंग प्रोसेस. ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. शिकणं म्हणजे ही कधीही न संपणारी. का संपेल? लर्निंग विल नेवर बी स्टॉप. मग जिंदगीत काही पण शिकायचं आहे का? तर नाही. गोल सेट करून गोलच्या अनुषंगाने शिकायचं आहे आम्हाला. किती जरी आयुष्यभर आपण शिकत राहिलो तरी आपण जगातला सगळ्यात ज्ञानी माणूस बनू शकतो का? है ना? बाबासाहेबांचं वाक्य आहे, माणूस स्वतःच्या जीवनामध्ये संपूर्ण जिंदगीभर जरी शिकत राहिला तरी तो ज्ञानसागराच्या फक्त घोटाभर पाण्यात जाऊन थांबू शकतो किंवा तो घोटाभर पाण्यामध्ये पोहोचू शकतो. एवढं मोठं ज्ञानसागर आहे. मग आम्हाला जिंदगीभर शिकतच राहायचंय का? नाही. काय करायचं आहे? जे माझं ध्येय आहे ना त्याच्या अनुसार मला शिकायचं. मला असं काही पण शिकायचं नाही. काही लोक काही शिकतात. जिंदगी तेवढी आहे का मग काही शिकायला? नाही. टार्गेट अँड देन लर्निंग. मग तिसरं सेशन आहे आज आमचं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर आपण बोलतो तर खरं, पण पर्सनॅलिटी म्हणजे काय? प्रत्येक माणसाच्या जीवनात कोणीतरी जबरदस्त पर्सनॅलिटी असते. ती स्पोर्ट्सची असेल, ती राजकारणातली असेल, ती समाजकारणातली असेल, ती कोणत्याही क्षेत्रातली असेल, पण एव्हरी वन हॅज हिज ऑर हर ओन पर्सनॅलिटी, की ज्या पर्सनॅलिटीचा आम्ही काय करतोय? आदर करतो आहोत. आम्ही त्यांना आदर्श मानतो आहोत. तो इतिहास असेल, ते राज्यशास्त्र असेल, ते समाजशास्त्र असेल. येस नो? मग आता आम्ही हा विचार करूयात की पर्सनॅलिटी म्हणजे काय.
तर आता आमचं जर्नी कशाची आहे? नॉन प्रोफेशनल टू प्रोफेशनल. इंग्लिश इज अ प्रोफेशनल लँग्वेज और गावठी लँग्वेज? एवढं तर मान्य आहे. कसली भाषा आहे? प्रोफेशनल. मग आम्ही कसं असलं पाहिजे? हां, नाही तर प्रोफेशनल लँग्वेज इज बिंग स्पोकन बाय गावठी पीपल, तर ही सूट नाही होणार. हां, सूट नाही होणार ना. मग प्रोफेशनल या शब्दाचा अर्थ काय? आमका आमका प्रोफेशनल आहे, आमका आमका फार प्रोफेशनल आहे. यू हॅव टू बी प्रोफेशनल. वी ऑल आर लर्निंग प्रोफेशनल स्किल्स, किंवा वी ऑल आर टेकिंग एज्युकेशन इन प्रोफेशनल कोर्सेस. वन हॅज टू रिमेन प्रोफेशनल इन हिज ऑर हर लाईफ, असं आम्ही समाजात माणसं बोलताना ऐकलंय. मग प्रोफेशनल या शब्दाचा अर्थ काय, असा माझा तुम्हाला आहे प्रश्न. आणि मला एवढं माहिती आहे की प्रोफेशनल या शब्दाचा अर्थ आम्हाला तेवढा माहित नाही. काय अर्थ आहे? तर प्रोफेशनल या शब्दाचा अर्थ आहे की 3 क्षेत्रामध्ये आम्हाला समतोल साधायचा आहे. नंबर 1, आमचं बाह्यरूप, हाऊ यू कंडक्ट युअरसेल्फ, म्हणजे तुम्ही स्वतःला कसे ठेवता, हा एक भाग झाला. दुसरा, तुम्ही स्वतःला जसं ठेवता त्याला सूट होईल असं तुम्ही कसे बोलता. आणि तिसरं, जसे बोलता तसेच तुम्ही वागता का, म्हणजे माणसाचं राहणं किंवा राहणीमान. दुसरं, त्याची भाषा. भाषा म्हणजे काय? तर त्याच्या वाणीतून पुढच्याला आदर जाणवावा अशा प्रकारचे शब्द. आणि तिसरं, वर्तन. तर फर्स्ट इज, झालं ना सांगून? काय मग सांगा ना. येस, अपिअरन्स. हां, पुढं स्पीच. आणि तिसरं बिहेवियर. बघा आता, नंबर 1, हां, ड्रेसिंग. ड्रेसिंगच. हाऊ यू कंडक्ट युअरसेल्फ. तुम्ही स्वतःला कसे ठेवता. आता आम्ही जसे आहोत तसे आहोत, हे बदलणं आमच्या हातात आहे का? बाबा मी काळा आहे, मी किती फेअर अँड लवली लावल्यानंतर मी गोरा होईल? नसतो होत. तुम्ही जसा आहे तसं स्वीकारणं नंबर 1. माझी हाईट, कॅन आय चेंज? कॅन आय चेंज माय हाईट? नो. कॅन आय इन्क्रीज माय हाईट? नाही वाढवू शकत. हाईट वाढवू शकत नाही, कलर बदलू शकत नाही. हे जसं आहे तसं आहे. आंघोळ करू शकतो का नाही, का ते पण माझ्या हातात नाही. म्हणजे पैठणचा डॅम भरलेला असताना सुद्धा काही माणसं 8-8 दिवस आंघोळ्या करीत. तर हा पैठणच्या पाण्याचा दोष आहे का हा आमचा दोष आहे? हेअरकट करणं हे करू शकतो का नाही? चांगले कपडे घालू शकतो का नाही? का नाही? का बरमुडेवर? इंग्लिश इज नॉट अ बरमुडा लँग्वेज. जसे कपडे तसे विचार. कॅज्युअल कपडे घातले तर कॅज्युअल विचार, आणि प्रोफेशनल कपडे घातले तर प्रोफेशनल विचार. म्हणून प्रत्येक मुलाखतीला जात असताना तुम्हाला स्टँडर्ड कपड्यात जायचं असतं. फॉर्मल. फॉर्मल एवढं आमच्या हातात आहे. नंबर 1. मग स्वतःला असं जबरदस्त कंडक्ट करायचं होतं, ठेवायचं. आपले कपडे बघून पुढच्याला प्रश्न पडला पाहिजे, यांना जॉब लागला का काय? कसे बी काही वेळ अडकायचे की वरी तोंड करून निघायचं कुणकडे. हां, कार्यक्रमाचं स्वरूप बघून आपण कपडे घालतो का नाही? मला एवढं असं म्हणायचं आहे, दरवाजाच्या आत
दरवाजाच्या बाहेर, दाराच्या आत, दरवाजाच्या बाहेर पाय टाकला की चांगल्याच कपड्यांनी बाहेर निघायचं. चालता चालता कुणी फोन केला की चला कार्यक्रमाला जायचंय, तर पुन्हा डोक्यात प्रश्न आला नाही पाहिजे, थांबा जरा मी रेडी होऊन आलो. मग वर तोंड करून आतापर्यंत कुठं आलता? मग तेवढा तयार नाही, कशाला आलता मग बाहेर? ट्रॅफिक हवालदार आहे का तू? आलता कशाला बाहेर? कशाला आलता? कधीही कुठल्याही क्षणाला फोन आला तर असं वाटलं नाही पाहिजे की मी शेविंग नाही केली, असं वाटलं नाही पाहिजे की मी हेअरकट नाही केलं, असं नाही वाटलं पाहिजे की मी माझ्या चांगल्या कपड्यांमध्ये नाही आहे. पण ह्या चुका आमच्याकडून होतात का नाही? का नाहीत होत? होतात. ह्या झाल्या नाही पाहिजेत. इंग्लिश ही कुणालाही सूट होत नाही, नाही, ती सूट झाली पाहिजे. गाडी बी कुणालाही सूट नाही होत. सूट होईल? झोपडीच्या समोर हे मोठी गाडी लावली, आहे का सूट होईल का? नाही होणार. ते सूट झालं पाहिजे. बरोबर आहे. नवीन शर्ट आणि खाली फाटलेली पॅन्ट आहे, सूट होईल का? नाही होत. सूट होईल का? नाही होत. ते सूट झालं पाहिजे. महिलांना बघा, तो मॅचिंगचं सेन्स असतो, ते मॅचिंग असल्याशिवाय ते कपडे घालत नाही. ही मॅचिंग. असं कुठला महाराज बघितलाय का आता? वर माकड टोपी खाली जीन्स? नाही. आपण स्वतःनं स्वतःचा आदर करायचा. इफ यू रिस्पेक्ट युअर सेल्फ, देन पीपल विल रिस्पेक्ट अस. इफ यू डोंट रिस्पेक्ट युअर सेल्फ, लोक तुमचा कचराच कराय बसलेले आहेत. रिस्पेक्ट युअर सेल्फ हा पहिला मुद्दा. कळाला आता? चांगल्या कपड्यांनी बाहेर पडायचं. कळालं का नाही? का? स्वप्न मोठे आहेत. आमचे स्वप्न मोठे आहेत. असामान्य स्वप्न असतील तर आमच्या सवयी सुद्धा असामान्यच असले पाहिजे. कुछ तो जिंदगी में हटके करना है तो हर एक चीज हटके करनी पडेगी. नाहीतर स्वप्न प्रोफेशनल आहेत आणि सवयी गदळ आहेत. कसं शक्य आहे? नाही पॉसिबल. मी गेली 22 वर्ष झालं हेच काम करतोय, हेच सांगतोय आणि याचा लोकांना फायदा झाला आहे. दॅट्स ऑल. दुसरं, कपड्याला शोभल असं बोलावं. काही माणसं कपडे लय नंबर 1 घालतात, पण थोबाड उघडलं लोक म्हणते अरे एवढं दलिंदरे वाटत नव्हतं. अरे एका वाक्यांवर तुम्हाला लोक किती खोल पाण्यात आहेत हे तपासू शकतात. अहो माणसं माणसांना वासावर ओळखतात. बाजर वासावर. माणसं जाऊ द्या, कुत्री माणसांना वासावर ओळखतात. कपडे तशी भाषा, वाणी, त्याला सॉफ्ट स्किल्स म्हणतात. कॉलेजेस आम्हाला हार्ड स्किल्स देत आहेत, पण सॉफ्ट स्किल्स वी हॅव टू डिवाइड. या प्लीज वेलकम. हे सॉफ्ट स्किल आहे, हे हार्ड स्किल आहे. प्लीज वेट फॉर 5 मिनिट्स. सॉफ्ट स्किल. थांब जरा 2 मिनटं. हार्ड स्किल आहे. तर पाणी घेऊन ये बरं. हार्ड स्किल आहे. मे आय हॅव अ ग्लास ऑफ वॉटर प्लीज. सॉफ्ट स्किल्स. हे जरा मला तिथे सोड बरं. हार्ड स्किल्स. मला तिथे सोडशील का? सरनपलीकडे अभिषेक. काय? हार्ड स्किल्स. थोडं पलीकडे सरकशील. सॉफ्ट स्किल्स. तर आम्हाला हार्ड स्किल्स का सॉफ्ट स्किल्स आवडतील? तर आम्हाला सॉफ्ट स्किल्स आवडतील तर मग आम्ही का हार्ड स्किल्स वापरायचे? नाही ते कपडे प्रोफेशनल आणि नुसतं रफ. आणि तिसरं, आता बोलतोय तर छान, पण वागतोय का? वर्तन. काय माणसं बोलायला लय नंबर 1 आहेत. शुगर कोटेड बोलतात, शुगर कोटेड, पण वागायला लय हरामखोर. लोक म्हणते नंबर 1 बोलतोय राव, पण लय दलिंदर येते. असे लोक सापडतील तुम्हाला. बोलायला एकदम मिठी बातें करने वाले. कारण जेवढे मिठी बातें करने वाले आहेत
तेवढं धोकादायक पण असतं. तर तेही महत्त्वाचं वाक्य आहे. म्हणून आम्ही ह्या तिघांमध्ये संतुलन आणायचे. पहिलं हाऊ यू कंडक्ट, देन युअर स्पीच, आणि तिसरं बिहेवियर. हे संतुलन आणायचे आम्हाला. तेव्हा पीपल विल कन्सिडर ही इज अ प्रोफेशनल गाय, शी इज अ प्रोफेशनल गर्ल, प्रोफेशनल लेडी. का? 100 लोक मुलाखतीला असतील तर त्याच्यापैकी 99 रिजेक्ट होऊन तुमचं सिलेक्शन होणार आहे. खरं? ऐसा तुम्हारे अंदर क्या है कि जो तुमको अपॉइंट करेगा? खरं आहे की नाही? असं तुमच्यामध्ये काय आहे जेणेकरून तुमचं प्रमोशन होणार आहे? ऐसा तुम्हारे अंदर क्या है कि जिसकी वजह से तुम्हारी सैलरी बढ़ेगी? ऐसा तुम्हारे अंदर क्या है जिसकी वजह से तुम्हारा सम्मान बढ़ेगा? हे करावं लागेल ना आम्हाला. नाही काही नाही माझ्याकडे काही. म्हणून आम्हाला या गोष्टींवर फोकस करावा लागतो. हा पर्सनॅलिटीचा एक अँगल झाला. आता याच्यासारखंच रीडर्स डायजेस्टचा एका सर्वेमधला एक विषय असा होता, बऱ्याच वर्षापूर्वीचा तो सर्वे होता, आणि दॅट इज आजही तंतोतंत जुळतो आहे. तो म्हणजे प्रत्येक व्यक्तीची पर्सनॅलिटी जी आहे ना, की 55% ही त्याच्या फिजिकल फॅक्टर वर डिपेंड करते. 55% पर्सनॅलिटी इज मेजर्ड ऑन फिजिकल फॅक्टर. आता व्हॉट कम्स इन फिजिकल फॅक्टर, की तुम्ही एक तर कपडे कसे घालता, हा पहिला विषय झाला. दुसरं, तुम्ही उभं कसं राहता, तुम्ही बसता कसं, सगळं. अजून थोबाड उघडायचंच नाही. हां, हाऊ यू वॉक, हाऊ यू सिट, हाऊ यू लुक ॲट द पीपल. तुम्ही माणसांकडं बघताना तुम्ही किती सोबर, किती चांगल्या दर्जाचं बघताय हे ज्याच्याकडं बघताय त्याला कळतंय. काही घुबडासारखं वळत वळून, काही पोरं पडून गेलेत मागं, पुरी दिसले असं पडलं, उलट झालं एकदा असं. हां, एका मिनिटात पर्सनॅलिटी जज. सिटिंग. आणि तुम्ही सोबर माणसांकडे असं बघात तर प्रत्येकाला कळतं की नाही यार सोबर आहे. येस ऑर नो? त्यामुळं बसताना माणसं कसे बसतात, कुबडे काढून, जसं मनक्यात गॅप आलाय, 1.5 घंटा नीट बसता येत नाही, वाकडे. एक तर तेव्हा असं बसलो, मी म्हणलं एक तर झोप नाही तर नीट बस, दोन्हीपैकी एक काहीतरी. हा झाला फिजिकल फॅक्टर. पायात शूज, आहे का? नाही. इथून ते इथपर्यंत, इथून ते इथपर्यंत नखशिकांत, असा शब्द आहे ना, नखशिकांत, एकदम टॉप टू बॉटम. कारण तुम्ही जेव्हा लोकांच्या समोर उभे आहेत तर तेव्हा तुम्ही लोकांना हे म्हणू शकत नाही, माझ्या इकडं बघू नको, इकडं बघू नको, मी तर नको बघू, मा बटन तुटलंय. यू कांट से दॅट की डोंट लुक ॲट मी. आता तुमच्या समोर मी उभा आहे का नाही, बरोबर आहे. आता तुमच्यापैकी प्रत्येकाला हा अधिकार आहे की तुम्ही मला टॉप टू बॉटम बघू. समोरच्या लोकांना चॉईस आहे, यू डोंट हॅव चॉईस. मग यू आर गोइंग टू गिव्ह प्रेझेंटेशन ऑफ युअर सेल्फ
याचे मार्क्स आहेत जरा वर. जसा पगार वाढत जाईल तसं या गोष्टी वाढत जाणार आहेत. जेवढा पगार कमी तेवढं ह्यातलं काहीच नाही. म्हणून तर समाजाची रीत आहे, जेवढा पगार जास्त आहे तेवढे कामं कमी आहेत. खरं आहे की नाही? आणि जेवढा पगार कमी तेवढे नाका थोबाडात तूळ जास्त आहे. 3दा तोंड धुतलं 12,000, सायलेन्सर पळालं, गाडी सुरू व्हायना, काही विकायला ते पुढचं घ्यायना. त्याला रागावून सांगितलं घेतो कसं नाही तर इथपर्यंत चिडलेले. रांजणगावून सुरुवात केली, शेंद्र्याला गाडी उभी केली, पाऊस आला, त्यात पोलिसांनी पकडलं. म्हणजे किती हाल. पोलीस सुद्धा म्हणले तू जावं, तू जाय, तुला हाल. इट्स ऑल अप टू अस. गरिबी पैशातली नसते, गरिबी ही मानसिक बिमारी आहे. म्हणून तर जगातले जी टॉपची लोक आहेत ती प्रचंड गरीब होते, त्यांनी त्यांची मानसिकता बदलली आणि ते टॉपला गेलेत. खरं आहे की नाही? सगळे टॉपला लोक गेले कसे आहेत? हां, आज संभाजीनगरच्या शहरातला तुम्ही जर सर्वे केला तर इथं फार मोठे लोक तुम्हाला हे सांगतील, अरे यार मी तर का अंगावरच्या कपड्याने शालतो, काहीच नव्हतो, इथं राहिलो, जेवायला काही नव्हतं. कसे डेव्हलप झाले लोक? ही मनस्थिती डेव्हलप म्हणजे बदलल्याशिवाय परिस्थिती थोडी डेव्हलप झाली त्यांची. आम्हाला फक्त लोकांचे पैसे दिसतात, त्याच्या पाठीमागच्या त्यांच्या असलेल्या सवयी दिसत नाही. आम्हाला लोकांचं यश दिसतं, त्याच्या पाठीमागचा त्यांचा त्याग आणि त्यांची असलेली शिस्त दिसत नाही. दिसते का? आम्हाला दुसऱ्याचे आंबे दिसते, तुम्हाला काय बाबा यावर्षी घरचे आंबे रसाला. आपण गेली 10 वर्ष ते झाड कसं झोपलं हे आम्हाला माहिती. ते 3दा तर शिळीनं खाल्लं होतं, त्याला कुंपण लावलं, त्याला लांबून पाणी आणून घातलंय. तुला माहिती का हे? हू नोज? माहीत नाही. आज जी पोरं मोठे झाले त्यांच्या आईवडिलांना लोक म्हणतात तुम्हाला काय बाबा, आता मुलांचा पगार सुरू झाला. बोलणं सोपं आहे, त्यांना हे माहिती आहे का त्या आईवडिलांनी ती मुलं कशी शिकवले, परिस्थिती नसताना कसे पैसे पुरवले. हा त्याग माहिती आहे का? हा त्याग दिसत नाही, ती शिस्त दिसत नाही आहे. हा आला दुसरा मुद्दा. म्हणून फर्स्ट इज फिजिकल फॅक्टर. क्लिअर? उद्यापासून क्लासला येताना टकाटक यायचं, असं नेवळा टावणी नुसतं. आल्यानंतर ग्रीट तरी करावं. काही तर असे नुसते अंगावर येते CCTV कॅमेऱ्यासारखे. हसा ना, काय फरक पडला नाही. म्हणजे काही लोकांनी त्यांच्या बाजूला माणसं ठेवलेत हसवाय, तू मला हसव, मला लई ताण आहे. आपल्याकडे तर फ्री आहे, काही जोक झाल्यावर बी तसेच बघत आहेत. असं कसं चालतं? हा पहिला मुद्दा सांगितला. दुसरा 38% पर्सनॅलिटी चालू आहे आपली. 38% ओकल फॅक्टर. ओकल म्हणजे काय? आवाजांमधलं चढउतार. आता बोलतात तर सगळेच, पण तुम्ही कसे बोलता. काही लोक म्हणतात माझं उत्तर तर करेक्ट होतं पण तरी मला रिजेक्ट केलं. अरे तसं नाही, तू उत्तर बरोबर दिलंस पण तुझ्या उत्तर देण्याचा जो टोन आणि ॲटिट्यूड होता तो फार दलिंदर होता, तो फार चुकीचा होता. टोन, लोक स्वरात बोलतात, इंटोनेशन, आवाजातला चढ उतार, हा प्रॅक्टिसचा भाग आहे. आणि म्हणून इथे काय येतं वोकल फॅक्टरमध्ये, तर सगळेच्या सगळे गोल्डन वर्ड्स. कोणते शब्द आहेत गोल्डन? सॉरी, 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 सॉरी.
थोडी बी चूक झाली स्वतःची तर पटकन स्वतःला माझी चूक जी स्वतःनं केलेली आहे ती ॲक्सेप्ट करता आली पाहिजे, स्वीकारता आली पाहिजे. अरे यार तू 2 मिनटं उशीर, आय एम सॉरी यार. आम्ही तसं म्हणत नाही. आम्हाला सॉरी तर लवकर म्हणताच येत नाही. अरे तू उशिरा, पटकन सॉरी म्हणून विषय संपवत नाही आम्ही. आम्ही म्हणणार हां तू नव्हता परवा दिवशी उशिरा. होते की नाही का माझा 2 दिवसा लागला. इमिडिएटली से सॉरी. इमिडिएटली से सॉरी. सॉरी म्हणल्यानंतर आमची किंमत वाढते. मूर्ख लोकांना वाटतं मी सॉरी म्हणल्यानंतर माझी कमी होते काही. महान माणसं छोट्या छोट्या गोष्टींकडे अजिबात लक्ष देत नाही. से सॉरी अँड गो अहेड. वेळच द्यायचं नाही. वेळच द्यायचं लहान लहान गोष्टींना. उदाहरण सांगू, तुमच्या खिशातला 1 रुपया हरवल्यानंतर तुम्ही त्याला किती वेळ शोधणार? किती वेळ? तासभर? शोधणारच ना. 2 रुपये, 5 रुपये, 100, आता शोधणार. 1000, आता हां. तसं बारक्या बारक्या घडणाऱ्या घटनेकडं पण आपण असंच बघायचं आहे. तसं 1-1 रुपया पडलाय तसं लक्षच द्यायचं नाही बारीक बारीक गोष्टींकडं, बारीक बारीक शब्दांकडं. सो इमिडिएटली से सॉरी अँड गो अहेड. वेळ कुठं आहे? एकच तर जिंदगी आहे. एकच तर जिंदगी. बरं किती ती? तिची गॅरंटी नाही. किती आहे जिंदगी? अरे बरं नाही का मग किती आहे? लाईफ किती आहे? 100-150 वर्ष तर नाही आपल्याला. बरं किती मग? 60. 60च. पहिले 15 तर बचपन में गए. 10वी पर्यंत कुणी आम्हाला कळूच दिलं नाही. तुला काही कळत नाही, तू गप, तू अभ्यास कर. घरचे म्हणले तू गप, तुझं कामाला जा, तू लक्ष देऊ नको. म्हणजे जगमान्य आम्हाला एकच केलं की तुला काहीच कळत नाही ना. मग मला वाटलं मला खरंच काही कळत नाही, आपलं गप बसावं. पहिले 15 वर्ष तर कुठे गेले? आता किती उरले? किती? 45. आता 15 नंतरचे पुन्हा 10 वर्ष हे असे पुस्तकात जायला पाहिजे होते, ते लोकांचे प्रेमात गेले. आणि ज्यांचं जमलं नाही ते दुसऱ्याचं बघण्यात घालवले. दिसले तेव्हा तिथं उभे आहेत. अरे तू जा ना, मेस सुरू झाली ना, तुला जागा मिळायची नाही, तिथं बघ ना जाऊन. गेले 10 वर्ष. आणि 25ला आम्ही जागे झालो. आय वॉन्ट टू डू समथिंग ग्रेट. आणि मग टायपिंग करायला सुरुवात केली. मग कळालं मला वाय सापडाना. आणि मग मला माझं नाव बी पहिलं लेटर स्पेलिंग फर्स्टमध्ये लिहायचं असतं हे माहीत नाही. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर प्री फाउंडेशन. हां ट्रेनर परेशान. प्री फाउंडेशन कशाचं स्पेलिंग लिहिता येईल? झालं तर ग्रॅज्युएशन. मग इकडून तिकडून 25 नंतर 30 पर्यंत अर्धे. मग केलं लग्न. आता पहिलीच बकेट भरली होती, पुन्हा नळाखाली ठेवली. अजून पहिल्या अडचणी कमी होत्या का नाही, अजून वाढवल्या. बैल मुझे मार. आणला बैल, रेडी उभा, हान मला मार. आता जिथं नोकरी करायला सुरुवात केली त्या नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला टॅलेंट आणि वेळ पाहिजे. When people are paying to you, what they want? They want your talent. They don't want your body. ठेव तिकडे. They want your talent and your time. आणि नवीन लग्न केलं घरी काय पाहिजे? पैसा आणि वेळ. आणि इथंच लोकांची वाट लागली आहे. ऑफिसमध्ये काय पाहिजे? वेळ आणि टॅलेंट.
घरी काय पाहिजे? पैशाने वेळ. कसं ॲडजस्ट करायचं? आणि म्हणून अनेक मुलं फ्रस्ट्रेटेड आहेत. बस मग 90 हाणूच घरी, आणि मग पुन्हा म्हणायचं, आणि पुन्हा अजून आता इकडं तिकडं पुन्हा ते एखादं लेकरू झालं. तिसरा प्रॉब्लेम खडा केला. पहिलेच पैसे नव्हते, आता डोस द्यायचे. अरे काय जिंदगी आहे. अनप्लॅन्ड ज्यांनी जिंदगी जगली ह्यांचे हाल आहेत तुम्हाला सांगतो मी. आता मी यातलं काय खोटं सांगत नाही. बस मग बाळ ते झोप येऊ द्याय ना. त्याचं पोट फुगलं, त्याला डोस दिला, ते रात्र रडायला लागलं, ती बायको किरकिर करायला लागली, तिकडे बॉस सुट्टी द्याय ना. ते म्हणल्यावर मायला काय जिंदगी काय बार, काय मी कुठं पाप केला असेल, कशी कशी जिंदगी जगायला लागलो मी. आणि लोक म्हणते थिंक पॉझिटिव्ह. कसं पॉझिटिव्ह थिंक करून काय आग लागल्यावर कुठं पॉझिटिव्ह थिंकिंग करायची का? कशाची पॉझिटिव्ह थिंकिंग? काय जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. आता सगळ्या दुःखावाचं एकमेव रामबाण मलम जर काय असेल, मलम, त्याचं नाव पैसे. पैसा हा एकमेव मलम आहे, एकमेव मलम. बस पैसेच आम्हाला काय करणार? स्वातंत्र्य देणार आणि सुख देणार. बस. आणि मग काय आता 35 तर असे झाले. मग पुन्हा म्हणायचं आपलं तर काही शक्य नाही. अब जो भी करेगा मेरा बेटा करेगा. स्वतःचे स्वप्न सगळे ह्याच्यात बघायचे. मग त्याला इंग्लिश मीडियमला, त्याचा अभ्यास, त्याला पिवळ्या गाडीत शाळेत. आता आपलं तर ठीक आहे, पण आता इसको डॉक्टर बनाएंगे, इसको इंजिनियर बनाएंगे. मग त्याला विचारायचं, यस अभ्यास कर. ते म्हणलं तुम्ही केलता का? तुम्ही काय केलंय मला माहिती. काय 40-45ला तर मनक्यात घ्या पाय. 40-45ला तर बघा ना, लय लोकांना 40 बीपीच्या गोळ्या, रक्त पातळ व्हायच्या गोळ्या. घटच कधी झालं मला हेच कळलं नाही. रक्त पातळ व्हायचं कसं काय घट झालं? आणि 50 नंतर तर काय संडासला बसता येईल. वाकडी नाही बस कमोड आणलं, कमोड. अरे आणि मग ह्याच्यानंतर अरे 50ला जर अशी जिंदगी असेल 50ला, तर याच्यानंतरची पुढची जिंदगी काय कामाची येणार आहे सांगा ना तुम्ही. ज्यांना 30 आणि 35 मध्ये सक्सेस मिळाले ना, ज्यांच्या खिशात पैसे आहेत ना, त्यांनाच 50 नंतरची लाईफ आहे ना एन्जॉय करता यायला लागली. नाही तर काहींना बीपीच्या गोळ्याला पैसे नाही आहेत, दवाखान्याला पैसे नाही आहेत. खोटं सांगायला लागलो मी? जो काही हा मग आपले हे हाल होणं हे कुणाच्या हातात आहे? आपण जर वेळेत नाही सुधारलं तर आपले हेच हाल होणार, हेच होणार. तात्पुरत्या सुखाच्या मागे लागले की परमनंट दुःख बोकांडी घ्यायची. पडली पोरगी प्रेमात पटकन, ते पुन्हा कळालं याला काहीच येत नाही, ह्याचं काहीच नाही, हे नुसतं शायनिंग म्हणतात. ती बुलेट बी दुसरीचीच. आणि मग हाल. घरचे म्हणतात नको करू, ते म्हण नाही मैं उसके बिना जी नाही सकते. ते मर, दोघं मरा. जोक नाही ना. पर चांगले गेलेत ना ह्याच्यात, एक नाही गेलं ना ह्याच्यात. लालच, तात्पुरतं सुख संपलं. पोरं तशीच आले तिकडून इथं फिरायला. लोक म्हैसमाळला आलो का जायला, इथून म्हैसमाळ, इथून प्रोझोन. आणि अभ्यासाला सुरू केलं तर वांग्याला काय म्हणतात ते माहिती नाही इंग्लिश. अभ्यास करून हे गोष्टी केल्या तर ते सुख आम्हाला मिळेल. तेव्हा गोल्डन वर्ड्स. लाईफ छोटी आहे ना. आणि
एवढ्या छोट्याशा लाईफमध्ये एवढी अनप्लॅन ॲक्टिव्हिटी केल्यानंतर असेच हाल होतील ना. म्हणून हे मुद्दा सांगत होते की लाईफ छोटी आहे. आय वॉज टॉकिंग अबाउट गोल्डन वर्ड्स. ही इम्प्रुव्हमेंटचा विषय आहे. आणि तिसरं काय, 7% वर्बल फॅक्टर. म्हणजे काय, तुम्ही काय बोलता हे 7%, कसं बोलता 38%, आणि कसं राहता हे 55%. ह्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला आणि मग कळेल. मस्त उदाहरण सांगतो. 2 पोरं क्लासमध्ये येताना दिसले, तर ऑफिसमध्ये आले आणि आपण सगळे बघण्यासाठी रेडी आहोत. दोघं आले, एक मस्त असा टाय बे घातलेला, क्लीन शेव्ड, मस्त हातात फाईल, शूज घातलेला, सॉक्स घातलेला, बॅग घातलेली, छानपैकी असं चेहऱ्यावर स्माईलसुद्धा मॅटर करत. आणि ते येताना गुड इव्हनिंग सर, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. तिथं बसलो बाय. दोघं आले कशाला, वास्तुशांतीला आले का, नाही, मुलाखतीला आलेत. आणि दुसरा एक पूर्ण सिरियस, चप्पल फरकीत आले, हे दाढी वाढलेली, कुणाकडे बघ ना, हसं ना. आणि ते बसवलं तिथं. तो पहिला होता तो ए वाला आणि दुसरा बी वाला. आणि मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारला, ह्या दोघांपैकी पर्सनॅलिटी कोणाची चांगली आहे? एची. आपण सगळ्यांनी निर्विवादपणे मार्क्स ए वालेला दिलेत. का? जो दिखता है वही बिकता है. जो दिखता है वही बिकता है. जो दिखा वो बोले. तो आपल्या गावचा आहे का, आपल्या नात्यातला आहे का, आपल्या ओळखीचा आहे का? तरी सुद्धा बरं, आम्हाला हे सुद्धा माहिती नाही तो किती शिकलाय, ते फेल आहे का, काय माहीत नाही. तरी सुद्धा आम्ही सगळ्यांनी सांगितलं, सर याला घेतलं पाहिजे बघा, याला घेतलं पाहिजे, याला. आणि मी म्हणलं याला नाही, ही बाद आहे, याला घेऊ नका, वातावरण खराब करील. काहीच माहिती नाही. पण तरी मी काय केलं, दोघांना घेतलं. काहींनी माझ्यावर संशय व्यक्त केला, हे सरांच्या ओळखीचं असेल, नात्यातलं असेल. पण मुलाखतीमध्ये मला जाणवलं की याच्याकडे ज्ञान आहे, म्हणून याला घेतलं. आता ही सगळी लोक आपल्या सगळ्यांसोबत काम करतात, म्हणजे ही दोघं पण आपल्या सगळ्यांसोबत कामाला लागली. काम सुरू झालं. 8-15 दिवस झाल्यानंतर असं लक्षात आलं, हे बावळट आहे. दलिंदर एक नंबरी. आणि नंतर लक्षात आलं, अरे इमानदार आहे, हुशार आहे, त्याची हँडरायटिंग चांगली, त्याचा स्वभाव चांगला आहे, हे प्रेमानं बोलतंय, हे नुसतं राग करते, हे माणसावर धावत आहे फक्त डायरेक्ट, हे नुसतं धावूनच बोललंय. आणि पुन्हा 15 दिवसानंतर मी तुम्हाला विचारलं, आता ह्या दोघांचं व्यक्तिमत्व कोणाचं चांगलं आहे दोघांपैकी? आणि आम्ही पटकन बीवर शिफ्ट झालो. खरं की नाही? यस, हेच मला सांगायचं होतं. जो दिखता है वही बिकता है. आता हे कळालं ना, ह्याचं महत्त्व कळालं ना. मग आता ह्या टोटल करा याचं. 90 कसं होईल? इंग्लिश येत नाही ठीक आहे, पण गणित बी येत नाही का? पिऊ द्या पाणी. इंग्लिश येत नाही ठीक आहे, पण आता बेरीज बियाणे गेल्यावर म्हणलं बघले आवड आहे. आता माझं किती झालं? 100. आता ही 100% पर्सनॅलिटी बघा आमची. स्वतःला प्रश्न विचारा, याच्यात मला कुठं काम करायचं? स्वतः विचारा प्रश्न स्वतःला की मला इथं कुठं काम करायचं, याच्यावर असा कोणता एरिया आहे की ज्याच्यावर मला काम करायचं? कोणात चालू आहे? आपलंच चालू आहे ना. विचारा स्वतःला प्रश्न. मोठे स्वप्न आहेत ना,
तर बाकीचं पण बरंचसं प्लॅनिंग करावं लागतंय. यू टेल द एरियाज वेर यू वॉन्ट टू फोकस मोर. सांगा सांगा सांगा. प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारा की मला माझ्या कोणत्या एरियावर जास्त फोकस करायचा.